नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अभंग घेऊन आलो आहोत। धन्य ते संसार जे गेले जे बाहेरी। तुकाराम महाराज म्हणजे मराठी साहित्यातील आणि भक्ती परंपरेतील एक तेजस्वी रत्न। त्यांचे अभंग साध्या भाषेत लिहिले आहेत, पण त्यांचा अर्थ खूप खोल आहे। हा अभंग संसारात राहून वैराग्य कसं प्राप्त करावं यांचा तत्वज्ञान सांगतो। अभंग हा संत साहित्यातील एक अनमोल काव्य प्रकार आहे। म्हणजे न, म आणि भंग म्हणजे खंडित होणे, म्हणजेच न खंडित होणारी भक्ती म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग। आपल्याला जीवनात शुद्धता, साधेपणा आणि ईश्वरभक्ती कशी जोपासावी हे शिकवतात। आज आपण यात अभंगाच्या प्रत्येक ओळीचा अर्थ, त्यातून दडलेलं तत्वज्ञान समजून घेऊ। चला तर सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्हाला असे आध्यात्मिक आणि साहित्यिक व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला एक लाईक द्या, कमेंट्समध्ये तुमच्या विचारल्या आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मित्रांनो, संत साहित्य आणि भक्ती, मराठी संस्कृती याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलवर असे अनेक व्हिडिओ येत राहतील आणि आहेत। तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या संतांचे अभंग ऐकायला आवडतील, आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। धन्य ते संसारी जे गेले बाहेरी, त्यांची भीड दुरी दुसरिया, हेची थोर झाले संत भिकारी, काम क्रोध दुरी टाकलिया। काया वाचा मन निर्मळ, संसाराचे वाचे नाव नाही, आता न येतील जन्माशी, ते नर गेले परतिले तुका म्हणे। हा अभंग ऐकताना तुम्हाला काय वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा। आता आणि या अभंगाच्या प्रत्येक ओळीचं सखोल विश्लेषण करूया। धन्य त्या संसारी जे गेले जे बाहेर, त्याची भीड दुरी दुसरिया। या ओळीत तुकाराम महाराज सांगतात की खरं धन्य आहेत ते संसारी जे लोक जे बाहेर त्या संसारात राहतात, पण मनाने त्यापासून अलिप्त आहेत। बाहेर म्हणजे संसाराच्या मायात अडकलेले नाहीत। याचा अर्थ तुम्ही संसारात राहून जर तुमचं मन ईश्वर भक्तीत आणि साधेपणात रमलं असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने धन्य आहात। त्यांची भीड दुरी दुसरिया म्हणजे अशा व्यक्तींना दुसऱ्यांपासून काहीही घाबरायची गरज नाही, कारण त्यांचं मन शुद्ध आणि निस्वार्थी आहे। हा विचार आपल्याला शिकवतो की संसारात राहून आपण आपल्या मनाला शुद्ध ठेवू शकतो। तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काम करत असाल तर तुमच्या मनात लोभ आणि किंवा स्वार्थ नसेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने वैराग्य आहात। हेची थोर झाले संत भिकारी, काम क्रोध दुरी टाकिले। इथे तुकाराम महाराज संतांना भिकारी म्हणतात, पण हा भिकारीपणा म्हणजे अहिक सुखांचा त्याग। संतांनी काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग यासारख्या विकारांवर विजय मिळवला। ते संसारात राहतात, पण त्यांनी संसाराची आसक्ती नाही, काम क्रोध दुरी टाकले, म्हणजे त्यांनी या विकारांना आपल्या जीवनातून पूर्णपणे काढून टाकले। या ओळीतून आपल्याला शिकवण मिळते, आपल्याला मनातील नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवणं किती महत्त्वाचं आहे। उदाहरणार्थ, क्रोधामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो, तर काम म्हणजे अतिरेकी इच्छा आपल्याला सुखाच्या मागे धावायला लावते। संतांनी हे विकार जिंकून खरी थोरवी मिळवली। काया वाचा मन निर्मळ, तयांचे संसाराचे वाचे नाव नाही। या वेळी संत तुकाराम महाराज सांगतात की ज्यांचं शरीर, वाणी आणि मन शुद्ध आहे त्यांच्यासाठी संसाराचं नावही नाही, म्हणजे त्यांचं जीवन इतकं पवित्र आहे की त्यांना संसाराची बंधनं जाणवत नाही। काया म्हणजे आपल्या कृती शुद्ध असाव्यात, वाचा म्हणजे आपले बोलणं सत्य आणि प्रेमळ असावं, आणि मन म्हणजे आपल्या विचारांचं निर्मळ असावेत। आपल्या दैनंदिन जीवनात शुद्धता कशी आणावी हे शिकवते। जर तुम्ही खोटं बोलणं टाळलं, इतरांना मदत केली आणि मनात चांगले विचार ठेवले तर तुमचं जीवन आपोआप सात्विक होईल। आता ना येतील जन्माशी, ते नर गेले परतेर तुका म्हणे। या शेवटच्या वेळी तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक मनाने वैराग्य शुद्ध झाले त्यांना पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात यावं लागणार नाही। ते परतीर म्हणजे परमपदाला, मोक्षाला प्राप्त होतं। हा मोक्ष म्हणजे केवळ मृत्यूनंतरची अवस्था नाही, तर जीवनातच मिळणारी शांती आणि समाधान। या ओळीतून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की जर आपण
आपलं मन आणि कृती शुद्ध ठेवली तर आपण जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. हे एक प्रकारचं जीवनमुक्तीचं तत्त्वज्ञान आहे. अभंगाचा एकूण संदेश संसारात राहून वैरागी कसं राहावं हे शिकवतो. तुकाराम महाराज सांगतात की खरी भक्ती आणि शुद्धता हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही, तर ती आपल्या मनात आहे. आपण आपल्या कृती, वाणी आणि विचार शुद्ध ठेवले तर आपण जीवन ईश्वरमय होऊ शकतं. मित्रांनो, तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला जीवनात शुद्धता आणि वैराग्य कसं आणावं हे शिकवतो. तुम्हाला या अभंगाच्या ओळी आणि त्यांचं विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, जर तुम्हाला असेच अभंग आणि त्यांचे अर्थ जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.